नमस्कार सर्वांना। बांधकाम कामगारातर्फे पुन्हा एकदा इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट वाटप सध्या सुरू झालेले आहे। बांधकाम कामगारामध्ये ज्या बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी झालेली आहे, ज्यांना बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, भांडे संच भेटलेला आहे, तर त्या सगळ्या बांधकाम कामगारांना आता इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट म्हणजेच पेटी आणि बॅग या दोन्ही वस्तू भेटणार आहेत आणि त्याचे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणं सध्या सुरू झालेलं आहे। कोणकोणते जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली आहेत, काय काय कागदपत्र लागतात, कोण यासाठी पात्र आहात, सर्व माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बांधकाम कामगारामध्ये ज्या बांधकाम कामगाराकडे लेबर कार्ड म्हणजेच ऍक्टिव्ह असं बांधकाम कामगाराचं कार्ड आहे, असे सर्व बांधकाम कामगार यासाठी पात्र आहेत आणि त्या सगळ्या बांधकाम कामगारांना ज्यांना आतापर्यंत इसेन्शियल किट, सेफ्टी किट म्हणजे पेटी आणि बॅग भेटलेली नाहीये, अशा सर्व बांधकाम कामगारांना आता पेटी आणि बॅगचं वाटप सध्या सुरू होणार आहे। म्हणजेच तुम्हाला जर तुमची अपॉइंटमेंट घेतली तर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला लवकरच ते बांधकाम कामगारातर्फे तुम्हाला तुमचे पेटी आणि बॅग अशा सर्व वस्तू तुम्हाला भेटणार आहेत। तर या बांधकाम कामगारामध्ये अशा नवनवीन योजना तुमच्यासाठी येत असतात। त्याच्यामध्ये बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला भांडे संच, पेटी संच, अत्यावश्यक संच आतापर्यंत भेटतो। त्यानंतर बांधकाम कामगारामध्ये तुमच्या मुलांसाठी वेगवेगळ्या इयत्तेनुसार तुमच्या मुलांची शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना त्यांची स्कॉलरशिप सुद्धा भेटत असते। तर बांधकाम कामगारामध्ये तुमचं जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर आता बांधकाम कामगारामध्ये नवीन रजिस्ट्रेशन असेल, रिन्युअल असेल, या सर्व ऑप्शन सध्या सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये। तर तुम्ही तुमच्या जवळच्या जे सीएससी सेंटर असेल त्यांच्याकडे जाऊन तुमचं रिन्युअल असेल, नवीन फॉर्म असेल तर तो करून घ्या, बांधकाम कामगारामध्ये नोंदणी करून घ्या। तर शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या मुलांसाठी खूप अशी स्कॉलरशिप त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार भेटत असते आणि बांधकाम कामगारांना सुद्धा या बांधकाम कामगाराची ही भांडे असेल, पेटी असेल, बॅग असेल, या सगळ्या वस्तू त्या बांधकाम कामगारांना भेटतात। त्याच्यामुळं जे खरोखर गरजूवंत बांधकाम कामगार आहेत तेच हे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित आहेत। बरेच बांधकाम कामगार आता जवळपास आपण बघितलं तर सगळीकडेच बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे। सगळेच गावामध्ये सगळ्यांचीच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे। त्यामुळं जे बांधकाम कामगार किंवा जे गावातील लोक राहिलेले असेल त्यांनाही बांधकाम कामगार या योजनेचा अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या त्यांनी चेंजेस केलेले आहेत। तर ते सगळे चेंजेस आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। पण आता या व्हिडिओमध्ये जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, जर तुम्हाला बांधकाम कामगाराविषयी काही प्रश्न असेल, तुम्हाला वेगवेगळ्या कोणकोणत्या योजनांची माहिती लागत असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामधील असलेल्या प्रश्न कमेंट करून नक्की आम्हाला सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।